या वेदोपनिषत् स्वनादि समयात् मूलं विवर्ते स्वकम् या रामायण भारतादिषु हिता प्राज्ञैः समाख्यापिका या वे वेष्टि समष्टि मंगलकरी संपूर्णता बोधिनी तां वंदे विनयेन तत्परतया श्री भारती संस्कृती। सज्जनो, भगवद्गीतेचा 13वा अध्याय क्षेत्रज्ञ याविषयीची माहिती म्हणजेच प्रकृती आणि पुरुष याविषयीची माहिती आणि त्यांच्या लक्षण विवेचनाने संपन्न झालेला आहे। प्रामुख्याने 13व्या अध्यायात भगवंतांनी पुरुषांचे कार्य आणि प्रकृतीचे कार्य हे वेगवेगळे आहेत असे स्पष्टपणे सांगितलेले आहे। क्षेत्र हा क्षेत्रज्ञाशी तादात्म्य पाहून शरीररूपी क्षेत्राचे अस्तित्व हे आपले स्वतःचे अस्तित्व समजतो। क्षेत्रज्ञ हा क्षेत्राशी तादात्म्य पाहून शरीररूपी क्षेत्राचे अस्तित्व हे आपले स्वतःचे अस्तित्व समजतो। म्हणूनच मनुष्याला सुख दुःख आदी घटनांचा भोक्तृत्व स्वीकारल्यासारखे वाटते। मुळात ते खरे नसते आणि ज्याला हे स्वीकारल्यासारखं वाटतंय असा हा क्षेत्रज्ञ शरीर सुटल्यानंतरही आपले अस्तित्व टिकवून ठेवतो आणि पुन्हा नवीन शरीरामध्ये प्रविष्ट होतो। हा प्रवास कुठपर्यंत आहे? हा प्रवास क्षेत्रज्ञाला खऱ्या अर्थाने जोपर्यंत अमरता प्राप्त होणार नाही तोपर्यंत ह्या शरीरातून त्या शरीरात अव्याहतपणे हा प्रविष्ट होत असतो। हे जन्मचक्र क्षेत्रज्ञाला अपरा प्रकृतीच्या धर्माप्रमाणे वागल्यामुळेच प्राप्त होत असते, हेच भगवंत अर्जुनाला सांगत आहे। परमात्म्याचा परमश्रेष्ठ असा जीवन धर्म आत्मसात न केल्यामुळे आणि त्याप्रमाणे जीवन व्यतीत न झाल्यामुळे हे जन्म मृत्यूचे चक्र मनुष्यास प्राप्त होते। म्हणून क्षेत्रज्ञाने परत आपले आत्मज्ञान मिळवले पाहिजे। प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि त्यांची नाती हे देखाव्याचे आणि दर्शनी असतात। हे ज्ञान जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही आणि पूर्णत्व लाभल्याशिवाय मोक्ष नाही। पूर्णत्व लाभणे मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे। म्हणून क्षेत्रज्ञांनी प्राकृतिक कर्माच्या प्रवाहातून बाहेर पडून मूलभूत अस्तित्व परत मिळवण्यासाठी भगवंत म्हणतात, अर्जुना, त्रिगुणातीत होणे आवश्यक आहे। खरंच क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हा स्वयंपूर्ण आहे बरं का, स्वयंपूर्ण आहे। परंतु देहाच्या ओझ्याने तो खाली खाली वाकल्या गेलाय। स्वयंपूर्ण असलेला आत्मा देहाच्या ओझ्याखाली वाकला गेलाय, कारण देह त्याला चिकटलेला आहे। आणि असं झाल्यामुळं आत्मा देहातीत असल्यामुळं देहाच्या सर्व भोगात तो एकरूप झाल्यासारखा भासतो। असत नाही बरं का, भासतो, कारण तो स्वयंपूर्ण आहे। भासतो कशासाठी? देहाच्या सर्व भोगात तो देहातीत आहे म्हणून भासतो। म्हणून साधकाने प्रयत्नपूर्वक देह आणि आत्मा यांना वेगवेगळे करणे किंवा वेगवेगळे पाहणे अत्यंत आवश्यक आहे। कारण देहाच्या सुखदुःखाशी आत्म्याचा काही मात्र संबंध नाही आणि त्याचे पृथक्करण करण्यासाठीच भगवंत या अध्यायात साधकाने गुणातीत झाले पाहिजे म्हणतात। गुणातीत आणि त्याची लक्षणे आणि त्याचे उपाय या अध्यायात भगवंत सांगत आहे। जसं आयुर्वेदात
रुग्णांची चिकित्सा कफ, पित्त आणि वात या त्रयींच्याच आधारावर केली जाते. तद्वत त्याचप्रमाणे देह प्रकृतीत सुद्धा सत्व, रज आणि तम हे 3 गुण समाविष्ट असतात. कधी कोणाचे पारडे जड होते तर कधी कोणाचे पारडे जड होते. याची योग्य तपासणी करून त्यांना नियंत्रणात आणणे म्हणजे देह आणि आत्म्याचे पृथक्करण करणे होय. सत्व, रज, तम यांची लक्षणे जाणून घेतली पाहिजे, त्यांची योग्य तपासणी केली पाहिजे आणि त्यांना नियंत्रणात हळूहळू आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न झाला म्हणजे भगवंत म्हणतात, अर्जुना, देह आणि आत्मा याचे पृथक्करण नीटसे करता येते. संपूर्ण ज्ञानात उत्तम असे हे जे ज्ञान आहे ना, ते आत्मसात केल्याने माणूस या संसार भवबंधनातून मुक्त होतो. सत्वगुणांची महती आणि त्याची लक्षणे समजून घेणे यासाठी आवश्यक आहे. या त्रिगुणातला सगळ्यात उच्च दर्जाचा गुण हा सत्वगुण आहे. या सत्वगुणात मुळातच मनुष्य निर्मळ आहे, तो प्रकाशक आणि निर्विकार आहे. पण ते सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने बंधनात या देहीला जखडून ठेवतो. हे सत्वगुणांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. या सत्वगुणांची 2 रूपे आहेत. एक शुद्ध सत्व आणि 2 मलिन सत्व. शुद्ध सत्वात परमात्म्याचा उद्देश आहे आणि मलिन सत्वात सांसारिक भोग संग्रहाचा उद्देश आहे. सत्वगुणाचे हे 2 प्रकार आहेत. एक परमात्म्याचा उद्देशात असलेलं शुद्ध सत्व आणि सांसारिक भोग संग्रह करण्याचा उद्देश असणारं हे दुसरं मलिन सत्व. या 2 रूपातून साधकाला सुख आणि शांती, हे बरे वाटणे आणि हे बरे न वाटणे, हीच सुखाची आसक्ती आणि तीच मनुष्याला बंधनात टाकते. ज्यावेळेस मनुष्य प्रकाश आणि ज्ञान उत्पन्न होते त्यावेळेस समजावं सत्वगुण वाढीस लागला. मनुष्यात प्रकाश आणि ज्ञानाची हळूहळू हळूहळू पातळी वाढायला लागली की समजावं की सत्वगुणांचा हळूहळू विकास होतोय, सत्वगुणांची वाढ होते. ज्या मनुष्याने तीर्थे, व्रत, दान असे सत्वगुणादी शुभकर्म केलेली असतात आणि या गुणाच्या प्रधानतेतच जेव्हा त्याचा देहांत होतो तेव्हा तो निसंशयपणे सत्वगुणात आसक्ती असल्या कारणाने स्वर्गादी उच्च लोकांनाच प्राप्त होत असतात. सत्वगुण हा बाकीच्या 2 गुणापेक्षा वरच्या दर्जाचा आहे. म्हणून सत्वगुणाची प्रधानता असलेला साधक स्वर्गादी उच्च लोकांना प्राप्त होत असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जरी तो उच्च लोकांना प्राप्त झाला तरी त्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कारण 3 गुणांपैकी एका गुणांचा त्याच्यात वृद्धिंगतता दिसत आहे, त्याच्यात वाढ झालेली आहे, म्हणून त्याला पुन्हा जन्माला यावं लागेलच. हा सिद्धांत, हे सूत्र भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहे. अरे सत्वगुणांना जिंकणे म्हणजे त्याबद्दलचा असणारा अभिमान, त्याबद्दलची असलेली आसक्ती ही दूर करणे होय. अर्जुना,
विशेष म्हणजे या गुणांचे मनुष्याच्या केवळ मनातच कार्य होत असते. बाकीचे दोन गुण राजस आणि तामस. राजस म्हणजे गतिमानता आहे, सत्व म्हणजे समतोलता आहे, आणि बा अर्जुना तामस म्हणजे जडता आहे. तामस म्हणजे जडता, राजस म्हणजे गतिमानता आणि सत्व म्हणजे समतोलता. म्हणून साधकाने समतोल राखणे, सुसंवाद प्रस्थापित करणे ही सत्वाची शक्ती आहे. सत्व हा गुण निर्मळ असल्या कारणाने आंतरिक सुसूत्रता, सुख आणि समाधान हे त्याचे दृश्य परिणाम आहे. सत्वगुणांपासून काम करून घ्यायचे असते, पण काम करून घेत असताना अत्यंत जपून युक्तियुक्तीने त्याची वृत्ती ही व्यवस्थितरित्या निरंकारी करत करत मार्गक्रमण करावे लागते. सोपं नाही आहे. हा गुण मनुष्याचा जर स्वाभाविक आणि नित्य गुण असा गुण जर झाला तर त्याविषयीचा अहंकार त्यात राहत नाही. जसं सिंहाला शौर्याचा अभिमान नसतो, सूर्याला प्रकाशाचा अभिमान नसतो, अगदी त्याचप्रमाणे अर्जुना सात्विक कार्यकर्त्यांचे झाले पाहिजे. त्याला त्यांच्या कर्माचा अभिमान असता कामा नये. कारण सात्विकता ही सहजगत्या अंगात मुरली पाहिजे, आणि एकदा अंगात सात्विकता सहजगत्या मुरली की ती निरंकारी होऊन बसते. खरे म्हणजे सत्वगुण माणसाला सुखात आसक्त व्हावयास लावतोच, म्हणून तर त्याला आसक्ती विरहित करणे आवश्यक आहे. आणि दुसरा जो रजोगुण आहे ना, रजोगुण हा आसक्ती स्वरूपच आहे. तो कर्माच्या आसक्तीने शरीरधार्यास म्हणजे क्षेत्रज्ञास कळत न कळत तो बांधून टाकत असतो बरं का. हा रजोगुण हा क्षेत्रज्ञास बांधून टाकतो. जसे एखाद्या घटनेची किंवा क्रियेची जी प्रियता उत्पन्न होते ना, ती उत्पन्न झालेली प्रियता या रजोगुणाचे स्वरूप आहे. उदाहरणार्थ सोन्याची आभूषणे सोनेरूप असतात, त्याचप्रमाणे रजोगुण हा आसक्ती रूपच असतो. आणि तिसरा जो तमोगुण आहे ना, तो मात्र अज्ञानापासून निर्माण होतो, आणि तो क्षेत्रज्ञाला बेसावधपणे प्रमाद, आळस आणि झोप यांच्याद्वारा बंधनात टाकतो. म्हणजेच तिन्ही गुणांचा जर विचार केला तर सत्वगुण सुखात, रजोगुण कर्मात आणि तमोगुण ज्ञानाला झाकून कर्तव्याच्या ज्ञानाचे विस्मरण करत असतो. कधी कधी सत्वगुण रज आणि तमाला प्रभावी ठरतो, तर कधी रजोगुण सत्व आणि तमावर प्रभाव गाजवतो, तर कधी तमोगुण सत्व आणि रजोगुणावर वर्चस्व गाजवून बलवत्तर ठरत असतो. म्हणून अर्जुना, रजोगुणाचा प्रभाव वाढल्यावर लोभ, नित्य धडपड, काहीतरी कर्म करणे, काहीतरी उद्योग करणे, सारखी मनाची अशांतता, उत्कट अभिलाषा इत्यादींचा प्रादुर्भाव प्रत्ययास येतो. आणि तमोगुणाचा जर प्रभाव वाढला ना, तर निरुद्योगीपणा, जाऊ द्या ना, काहीही करू नये, असंच बरं वाटतंय, हा तमोगुणाचा प्रभाव आहे. अप्रकाश, अनावधानता, प्रमाद, मोह इत्यादीचा उद्भव तमोगुणाचा प्रभाव वाढल्यामुळे होतो. सत्वगुणात मात्र त्याची फळही सात्विक आणि दुःखाचा लवलेश नसल्या कारणाने तो सर्वश्रेष्ठ आहे. अरे, प्रत्येक गुणाच्या प्रभावामुळे मनुष्य सुखी, कर्मासक्त अशा वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेत असतो. जन्म घेणे कोणालाही टळत नाही. म्हणून
शुभ कर्माचे फळ सात्विक आहे, दुःखदायक कर्माचे फळ राजस आहे आणि तामस कर्माचे फळ अज्ञान आणि मूढता आहे. अर्जुना, जसे आंब्याचे झाड, त्याला लागणारे फळ कितीही चवदार आणि स्वादिष्ट असले तरी झाड ते खात नाही बरं का. मधुर फळे चाखण्याचा हक्क जरी असला तरी वृक्ष फळ स्वतःहून खात नाही. त्याच पद्धतीने सात्विक गुण अंगीकारून अहंकार रहित तटस्थ राहून सर्व फळे ईश्वराला अर्पून आसक्ती रहित जीवन जगावे, हेच सत्वगुणांचं वैशिष्ट्य आहे आणि तेच उत्तम प्रकारचं आहे. रजोगुण आणि तमोगुण मात्र एकमेकांच्या बाजू आहेत. तमोगुणातून रजोगुण भेटतो आणि रजोगुणातून तमोगुणाची भेट होते. एकमेकांना हे दोघेही परस्पर सहाय्य करतात आणि मनुष्याचा नाश करतात. नाना प्रकारचे कार्य करण्याची आसक्ती आणि सदैव अस्थिरता यामुळे निर्माण होणारी धडसोड वृत्ती म्हणजे संयम न ठेवता चंचल वृत्ती हे रजगुणाचे वैशिष्ट्य आहे. तमोगुण तर आळस, त्यातून होणारे झोप आणि झोपेतून होणारा प्रमाद या सर्व परिणामासह तो प्रवास करत असतो. आणि मुख्य दुःख आळसामुळे शारीरिक परिश्रम तमोगुणींना नको असतात बरं का. एकदा शरीर आळसावले की मन आणि बुद्धीही आळसावते आणि मन बुद्धी आळसावली ही प्रगती थांबली. विश्रांतीसाठी झोप आहे हे तमोगुणी माणसाला कळण्याचं होते आणि मग अति झोपेने आळस उद्भवतो आणि आळसाने कामाचा विसर पडतो. यालाच प्रमाद म्हणतात. त्यातून प्रमाद घडतो. अरे राहिलं की आळसातून झालं. आत्म्याभोवती प्रकृतीचा असा सर्व पसार आहे. प्रकृतीचे हे तिन्ही गुण उपस्थित राहून कार्य करत असतात. प्रत्येक गुणांचे काही विशिष्ट कार्य आहे आणि त्याचे विशिष्ट फळ आहे. हे तीन गुण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे तीन शक्तीचे असं समज. आणि या गुण कर्मानुसारच आत्मा सहज बंधनात अडकतो. तमोगुण हा ज्ञान झाकून भ्रम आणि गोंधळ माजवून मर्यादाचे बंधन घालतो. रजोगुण हा कर्म विषयाची आसक्ती डांबून ठेवतो आणि सत्व हा अहंकार आणि आसक्तीत पडतो. तात्पर्य, आत्म्याला गुणांची गोडी लागते आणि गुणांची गोडी आत्म्याला लागली की तो परतंत्र होतो. म्हणून अर्जुनास गुणापासून त्याला अलिप्त केले पाहिजे आणि गुणापासून त्याला अलिप्त करणे म्हणजे साधकाने गुणातीत झाले पाहिजे. गुणातीत झाले पाहिजे. असा विवेकी मनुष्य गुणांव्यतिरिक्त अन्य कोणी करता नाही, ही गुणेच सर्व काम करतात अशाच पद्धतीनं जेव्हा जाणतो तेव्हा तो गुणापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या आत्म्याला जाणतो. भगवंत जेव्हा प्रकृतीचे गुण आणि कर्म या सर्वांच्या पलीकडे तो भगवंत विद्यमान आहे असे सांगतात. आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधकाने गुणातीत व्हावे असं आवर्जून सांगतात. अशाच वेळेस तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजेच गुणातीत पुरुष दुःखातून मुक्त होऊन अमरतेला प्राप्त होतो. हे ऐकून अर्जुनाच्या मनात गुणातीत मनुष्य कसा असू शकतो? जो मनुष्य गुणातीत झाला, सत्व रज आणि तम या गुणांना जो जिंकलेला आहे त्याची लक्षणे काय असतात याविषयी आता अर्जुनाच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून
अर्जुन निसंकोचपणे भगवंताला प्रश्न करतो, हे प्रभो, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला जीव कोणत्या लक्षणाने युक्त असतो आणि अशा गुणातीत असणाऱ्यांची खूण काय, त्यांना ओळखायचं कसं, त्यांचे आचरण काय? या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात, हे अर्जुना, अरे ज्यांच्याकडे प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह या तिन्ही गुणांचे लक्षण असलेल्या गोष्टी चालून आल्या तरी तो त्यांचा द्वेष करत नाही आणि त्यांची अभिलाषाही धरत नाही, अशा समबुद्धीत ते असतात. सुखदुःख सारखेच मानतात. एवढेच नव्हे, सोने, माती आणि दगड जो सारखेच मानतो. आणि एवढेच काय, सुखदुःख, मान अपमान, शत्रुपक्ष आणि मित्रपक्ष या सर्वांना समान लेखून प्रकृतीच्या गुणांकडे तो सर्व कर्मे सोपवून देतो आणि या सर्वांकडे सारख्याच अलिप्त दृष्टीने पाहतो. कोणत्याही गुणाला तो जवळ करत नाही आणि दूर लोटत नाही. अर्जुना, तो सूर्यप्रकाशासारखा प्रकाशमान होतो. आणि साधक गुणातीत होण्याचा उत्तम उपाय म्हणजे, अर्जुना, जो अनन्य भावाने आणि भक्तीने मजवर प्रेम करतो. पुन्हा इथं सुद्धा भगवंत गुणातीत होण्याची हातोटी सांगताना अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अनन्य भावाने आणि भक्तीने जो मजवर प्रेम करतो, तन्मयतेने माझी सेवा करतो, असा पुरुष या तिन्ही गुणांच्या कक्षेच्या बाहेर जातो आणि तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो. माझ्या स्वरूपाचा आणि सामर्थ्यांचा आश्रय घेतल्याने, अविनाशी आणि अधिकारी ब्रह्माचा आधार घेतल्याने सर्व वस्तू जीवाला भेटतात. जीवाला या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ, अर्जुना, माझीच उपासना केल्याने, माझ्याच भक्तीने साध्य होत असतात. म्हणून परत भगवंत अर्जुनाला इथे सांगतात, अत्यंत एकाग्र चित्ताने, निष्कामतेने, मनोभावे भक्ती करणे, अनन्य भावाने परमेश्वरास शरण जाणे, हा आणि हाच एकमेव मार्ग, सर्व मार्गातला अत्यंत सोपा मार्ग आहे. त्या मार्गाला भक्ती मार्ग म्हणून संबोधले आणि तोच मार्ग साधकाला मायेच्या पलीकडे नेऊन पोहोचवू शकतो. याच मार्गाने बा अर्जुना तू जावे, असंच जणू भगवान श्रीकृष्ण संबोधित करत आहे. सारांश, संसाराची स्तुती ही परमार्थ प्राप्तीला सहाय्य आहे. देह साधन आहे आणि परमात्मा साध्य आहे. तो परमात्मा देहात विद्यमान आहे आणि कुठलीही वस्तू देहात विद्यमान झाली की त्याच्या ओझ्याने ती खाली खाली खेचल्या जाते. देहाच्या ओझ्याने परमात्म्याचा अंश असलेला आत्मा हा देहात विराजमान झालेला आहे. पण आत्मा म्हणजे देह नाही. देहाची आत्म्यावर सत्ता नाही. आत्मा हा स्वाभाविकपणे ऊर्ध्वगामी गतीचा आहे. जसं पावसाळ्यात आभाळ गच्च भरून असतंय आणि गच्च भरून आभाळ आलं की पाऊस पडतो. पाऊस पडतो म्हणजे खाली 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 पडतो. आणि उन्हाळ्यात ऊन जेव्हा तापू लागतंय ना, तेच खाली खाली पडलेलं पाणी अदृश्य रूपाने ढगात समाविष्ट होते. देह आणि आत्म्याचं अगदी तसंच आहे. देह म्हणजे आत्मा नाही. देहाचा आणि आत्म्याचा संबंध हा फक्त देहरूपी घरात आत्मा विराजमान आहे एवढाच संबंध आहे. आत्म्याचं घर म्हणजे देह आहे आणि घरात तो राहतो. देहाच्या प्रत्येक होणाऱ्या सुखदुःखात तो देहापुरतेच मर्यादित आहे. उदाहरणार्थ, विजेमुळे पंखा फिरतो. विजेमुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूला थंडता प्राप्त होते. विजेमुळे दूरदर्शन संच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य पाहिजे त्या वेळेस आपण पाहू शकतो.
वातानुकूल यंत्रामुळे तापमान थंड होते. या सर्व घटना, या सर्व गोष्टी विजेमुळे प्राप्त होतात की नाही? आणि असं होतात असं ठरवून जर कोणी विजेचेच अभिनंदन करावयास गेला तर वीज काय म्हणेलो, बाबा हे तू सगळे उदाहरण देतोस यातलं मला काही कळत नाही. मी वीज आहे म्हणजे मी फक्त आणि फक्त शक्तीचा पुरवठा करते. माझ्या शक्तीचा जसा जसा वापर करून घेताल त्या त्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रगट होताना दिसतीये. वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून उपयोग घेऊ शकता. याचा अर्थ पंखा म्हणजे वीज नाही, दूरदर्शन संच म्हणजे वीज नाही, पण यांना चालवण्यासाठी आणि कार्यप्रबंध करण्यासाठीची शक्ती म्हणजे वीज आहे. त्याच पद्धतीने देहात हा आत्मा आहे. देह जेवढा सक्षम आणि देह जेवढा तत्पर तेवढे त्याचे प्रदर्शन प्रभावशाली आहे. तो अकार्यक्षम असेल किंवा मिळत असलेल्या शक्तीचा अपव्यय करत असेल तर तो प्रभावशाली असणार नाही किंवा दिसणार नाही. देहाची कार्यक्षमता आणि शक्ती मिळवण्याची तत्परता प्राप्त होण्यासाठी त्याच्यात असलेले दुर्बल घटक शोधून त्यात असणारी सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. काय सत्व, रज आणि तम या गुणांची लक्षणे एकदा आपण अभ्यासली ना ते सगळं होतंय. म्हणून सत्वगुण म्हणजे काय, या गुणाशी फार जपून वागलं पाहिजे. का? सत्वगुणाचा अभिमान फार लवकर मनुष्य जडत असतो, म्हणून याच्याशी जपून वागलं पाहिजे. जसं प्रकाश देणारा कंदील आहे का नाही, कंदील, त्या प्रकाश देणाऱ्या कंदिलावर काजळी बसली की प्रकाश मंदावतो. मुळात तो प्रकाश देणाराच कंदील आहे, पण जी बसते ती काजळी आहे, प्रकाश मंदावतो. त्याप्रमाणे ज्ञानाच्या कंदिलावर सत्वगुणी अभिमानाची जर काजळी बसली तर साधकाचे ज्ञान मंदावण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्याशी फार जपून वागलं पाहिजे. त्याला निरहंकारी ठेवलं पाहिजे. निरहंकारी ठेवून सुद्धा तो आपल्या सातत्याने आणि निरंतरपणे राहायला हवा असंही पाहिलं पाहिजे. नव्हे नव्हे तो त्याचा सहज स्वभाव व्हायला हवे असा अभ्यास केला पाहिजे. रजोगुण मात्र नाना प्रकारचे कार्य करण्यास प्रवृत्त करतो बरं का. कर्मातून लोभ निर्माण होतो, त्यातून क्रोधाचा जन्म होतो. सतत मनुष्याला धरसोड वृत्तीने अस्थिर ठेवणे, चंचल ठेवणे, कुठेही समाधान नाही, हे रजोगुणाचे वैशिष्ट्य आहे. आणि तमोगुण म्हणजे मागे बघितल्याप्रमाणे तो आळस आहे. आणि आळस आली की झोप येते. जितकी झोप पाहिजे त्यापेक्षा जास्त झोप, आणि त्यापेक्षा जास्त झोप घेतली की काम थांबतंय, आणि काम थांबलं की प्रमोद घडतो, आणि प्रमाद घडला की ते नाशास कारणीभूत होते. म्हणून प्रामाणिकपणे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक परिश्रम करणे खऱ्या साधकास अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक आहे. यासाठी मनुष्याने तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणांचा नीटपणे अभ्यास करून घेतला पाहिजे. आणि मनुष्याच्या शरीरात आवश्यक तेवढ्या प्रमाणात आवश्यक तितकाच उपयोग या तिन्ही गुणांचा करून घेतला पाहिजे. तर आणि तरच जीवन संतुष्ट असतंय. कसं जगावं याची दिशा मिळते, आणि हेच तर गीता सांगते. एवढेच नव्हे, व्यवहारात सुद्धा उत्तम आरोग्य यामुळे लाभतंय. बुद्धी सतेज होते, मन शुद्ध होते. किमान मन शुद्ध होण्यासाठी हे सहाय्यकारी होतात. आणि त्यातून कर्म करण्याची आवड निर्माण होते. आणि कर्म करण्याची आवड निर्माण होत असताना सुद्धा फळाची इच्छा हळूहळू कमी होते. आणि असं झालं की तो साधक स्वाभाविक प्रकृतीप्रमाणे आनंदी, स्वच्छंदी जीवन जगण्यास तयार होतो, सज्ज होतो, दक्ष राहतो. म्हणून या अध्यायात भगवंत अर्जुनाला म्हणतात की बा अर्जुना, साधकाने गुणातीत होणं आवश्यक आहे. आणि गुणातीत होण्यासाठी पुन्हा साधकांनी प्रामाणिकपणे
कर्म करून फळाची आसक्ती धरता कामा नये. सत्वगुण चांगला वाटला म्हणून त्यात रममान होता कामा नये, कारण त्यातून कंदिलावर गाजळी जशी चढते तसं कळत न कळत अहंकार जोपासला जातो. रजोगुण आणि तमगुण माणसांचं वर्णनही न करणं बरं. म्हणून साधकांनी साधना करताना सत्वगुणात रममान होण्यापेक्षा सत्वगुणाच्याही बाहेर होणे आणि त्रिगुणातीत होणे, गुणातीत होणे हेच परमात्मा प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक असं कार्य आहे. असा अभ्यास सर्व साधक भक्तांनी करावा. हेच गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.